बक्षीस पात्र फेरी आहे. बॉलिंग ट्रॅकवरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय, ज्याच्याकडे व्हेरिएशन खचून ठासून भरलंय, ज्याच्याकडे अचूकता आहे, ज्याच्याकडे विविधता आहे, असा गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवरती रायगड टेनिस बॉल क्रिकेट पटलावरील नामांकित खेळाडू ओमकार पाटील. स्ट्रायकिंग इनला फलंदाज उभा आहे मयूर मात्रे आणि नॉस्ट्रायकिंग इनला प्रथमेश गावंड. लेट्स प्ले. पहिला बॉल. गोलंदाज ओमकार पाटील तयार होतोय. पहिला बॉल आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न. स्ट्रोक चांगला आहे. फिल्डर बॉलच्या खाली एकच धाव मिळणार आहे. एका धावेच्या मदतीने धावांचा अकाउंट इथून मात्र ओपन होत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. बॅटिंग करणाऱ्या जितू आई 11 जिते संघाचं बॉल तयार होतोय. पुन्हा एकदा पाहूया हा बॉल कशा रीतीने हाताळला जाणार आहे. ओमकार तयार झालाय. मॅन्डेटरी पहिलं षटक तो हाताळतोय. पॉवर प्लेचं षटक आणि त्या षटकाचा पुरेपूर फायदा उचलला जातोय. बॉल चाललाय. 1 बॉल सीमा पार. धावा मिळतात 4-4-4 येतोय. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक ब्रँडेड सहकार. बॉल तयार होतोय. संतोष दादांनी खरं तर या स्पर्धेला पूर्णपणे एन्जॉय केलंय. पुन्हा एकदा समोरच्या दिशेला सीधी बॅट. नो बकवास. बॉल चाललाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. बॅक टू बॅक 2 बॉल वरती 2 चौकार. तुफानी फटकेबाजी आपल्याला पाहायला मिळते. जबरदस्त फटकेबाजी प्रथमेश गावंड खरं तर आता रौद्र रूप धाडस केलंय. चांगली फटकेबाजी. 2 आलेत. लगातारचा तिसरा येईल का? ओ फटका तर दमदार आहे. समोरच्या दिशेला फिल्डर बॉलच्या खाली धावतोय. एकच धाव मिळणार आहे. सिंगलच्या मदतीने पुन्हा एकदा गुणतालिकेवरती बदल आपण पाहतोय. आता स्ट्राईक रोटेट झाली आहे. मयूरला स्ट्राईक मिळाली आहे. पाहूया मयूरच्या माध्यमातून कशा रीतीने कामगिरी आपल्याला पाहायला मिळणार आहे. बॉल तयार. ओमकार. फटका दमदार आहे आणि बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. बस काय भावा. मिळाल्या 6 धावा. बॉल तयार झाला. पुन्हा एकदा वेगवान बॉल. खरं तर इथे पहा बॅटरला शांत ठेवलंय. षटक आता संपलंय. पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात 16 धावा. 16 धावा धावफलकावरती आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. ओव्हर नंबर 2 मध्ये आता कोणता गोलंदाज इथून मात्र येईल हे देखील पाहायचंय. चला दुसरे गोलंदाज लगेच यायचंय. दुसरे गोलंदाजाला विनंती आहे लगेचच बॉलिंग ट्रॅक वरती आपण यायचं आहे. काय आयोजन आहे. अतिशय देखणी सुपर डुपर क्रिकेटची स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. युवा खेळाडूंना कसं मोठं प्लॅटफॉर्म इथून मात्र मिळून देता येईल याकरिता मात्र संपूर्ण श्रीराम क्रिकेट क्लब बळवली या संघानं आणि आपले गणेशदादा पाटील यांनी मात्र भरपूर मेहनत घेतलेली आहे. बॉल तयार. ओव्हर नंबर 2 ला सुरुवात. ओ फटका तर चांगला आहे. फिल्डर बॉलच्या मागे धावतोय. सिंगलला डबल मध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न यशस्वी झालाय. 2 धावा पूर्ण होत आहेत. 2 धावेच्या मदतीने धावफलकावरती देखील बदल आपण पाहताय. बॉल तयार होतोय. या बळीला लाईन चांगली होती. टप्पा चांगला होता. ऑफ साईड ऑफ स्टंप हा बॉल आपल्याला पाहायला मिळतोय. बॅटरला शांत ठेवलंय. डॉट बॉल आला. कमालीची गोलंदाजी ओव्हर नंबर 2 मध्ये आदित्य पाटील साकारत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल आधी तयार झाला. ओ बॅटची आटली कडा. या मुवमेंटला पहा फलंदाजाला शांत ठेवलंय आणि इकडे जर का आपण पाहिलं तर आणखीन एक डॉट बॉल आपल्याला पाहायला मिळतोय.
3 ओव्हरची मॅच आहे. जर का या मॅच मध्ये 30+ धावा आल्या तर एक फायटिंग स्कोर आपल्याला पाहायला मिळेल. लगातारचा तिसरा बॉल मिस. संघर्षाची लढाई. 2 चौके जरूर आले प्रथमेश गावंडच्या बॅटमधनं, परंतु आता त्याची संघर्षाची लढाई सुरू झाली आहे. क्रिकेट हा खेळ असाच आहे, प्रत्येक बॉल कोणासाठी आनंद तर कोणासाठी दुःख देऊन जातो. क्रिकेटमध्ये जितके तुम्ही वरती जाल तितके लगेच कसे खाली याल हे सांगता येत नाही. यावेळेला पहा फटका दमदार आहे फिल्डर बॉलच्या खाली आणि इथे पहा एकच धाव आपल्याला पाहायला मिळते. सिंगलच्या मदतीने धावफलकावरती बदल आणि आता धावा झालेल्या आहेत. 19 धावा, 19 रन्स ऑन दी बोर्ड. बॉलर तयार होतोय. पुढचा बॉल विकेट. विकेट मिळू शकते आणि पहा तिसऱ्या अटेम्प्टला पकडलाय झेल. उलट्या दिशेने धावत असताना झेल पकडणं भरपूर मुश्किल काम असतं, परंतु इथे पहा अवघड झेल सोपा केलाय. बॅटर बाद झालाय. ओव्हर नंबर 2चा आता खेळ संपला आणि धावफलकावरती धावा 19 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. काय षटक हाताळलाय. अवघ्या 3 धावा खर्च करून 1 विकेट खर्च गोलंदाज आदित्य पाटीलने इथून मात्र आपल्या टीमला मिळवून दिली. चला नवीन बॅटर धावतच जा प्लीज. तिसरे गोलंदाज स्पीडअप करायचा आहे. रावे संघ ओमकार ज्या वेळेला तुम्ही या धावा चेस करायला मैदानाच्या आतमध्ये उतराल त्यावेळेला तुम्हालाच उशीर होणार आहे, तुम्हालाच काळोख होणार आहे. म्हणूनच तुम्हाला प्रथमतः इकडे फास्ट क्रिकेट खेळायचं आहे. शेवटचे 6 बॉल शिल्लक आहेत. पाहूया या 6 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार आहेत. बॉलिंग ट्रॅक वरती गोलंदाज हर्षद मोकल सध्या आपल्याला पाहायला मिळतोय. हर्षद मोकल आला स्ट्रायकिंग इनला. प्रथमेश स्ट्रायकिंग इन वरती उभा आहे. पाहूया प्रथमेशच्या बॅट मधून आता मोठी फटके येतील का. बॉलर तयार झाला. हर्षद मोकल थांबतोय, वेळ घेतोय. हर्षदला माहिती आहे शेवटचं षटक आहे, कॅप्टननं मोठी जबाबदारी आपल्या खांद्यावर दिली आहे. एक चूक आता इकडे महागात ठरणार आहे, कारण बक्षीस पात्र फेरी आहे. बॉलर तयार होतोय. फटका दमदार आहे. धावा किती मिळणार आणि तिथे पहा खूप चांगला झेल पकडला. विकेट आली आहे आणि बॅटर इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. चला नवीन बॅटर धावतच यायचंय. नवीन बॅटर आता मैदानाच्या आतमध्ये एंटर होत असताना आपल्याला पाहायला मिळालं. पाहूया 5 बॉल अजूनही मात्र शेष आहेत. या 5 बॉल मध्ये किती धावा जमवल्या जाणार. प्रेक्षकांची अफाट गर्दी आहे. हे प्रेम आहे भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषकावरचं आणि गणेशदादा पाटील यांच्यावरचं. जिथे तिथे नजर जाईल तिकडे तिकडे प्रेक्षक आणि प्रेक्षक या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. बॉल तयार होते पुन्हा एकदा हर्षद मोकल. ओ या वेळेला पहा खरं तर मागचा पाय वाकवला होता आणि या मुमेंटला इथे पाहावं लागेल. पंच आता पडताळणी करतात. पंचांचा डिसिजन आमच्यापर्यंत येईल. चला जवळ येऊ नका, इतर खेळाडूने जवळ येऊ नका प्लीज. पंच निर्णय देतील. रावे संघ तुम्हालाच उशीर होणार आहे. चांगला बॉल आपल्याला पाहायला मिळाला. बॅटरला आता इथून मात्र शांत ठेवलंय. पुन्हा एकदा गोलंदाज तयार होईल. पाहूया हा बॉल
आता त्याच्या माध्यमातून कशा रीतीने हाताळला जाणार आहे. जबरदस्त स्पर्धा आहे, अफलातून आयोजन आहे. बॉल तयार होतोय. हर्षद यावेळेला पहा फुल टॉसला फुल टोल केले, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. आगरी भाषेत जर सांगायचं ठरलं तर बाबा 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 कवरा मोठा यो छक्का 6 रन. षटकाराच्या साह्याने आता धावफलकावरती रन्स आपल्याला पाहायला मिळतात. 25 धावा धावफलकावरती. बॉल तयार. शेवटचे 3 बॉल शेष आहेत. पाहूया या 3 बॉल मध्ये आता किती धावा जमवल्या जाणार आहेत. गोलंदाज तयार होतोय. बॉल तयार झाला पुन्हा एकदम आपल्या गोलंदाजी मार्क वरती. चला रावे संघ प्लीज, तुम्हालाच उशीर होणार आहे. यावेळेला विकेटची संधी आहे. बॉल हवेत. षटकाराचं प्रत्युत्तर विकेट न दिले आणि बॅटर आता इथून मात्र बाद होत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. आणि ही विकेट आल्यानंतर संतोष भाऊ यांची डोकेदुखी वाढली आहे, कारण त्यानं मात्र बॅटिंग करणाऱ्या संघावरती विश्वास दाखवला. त्यांचा फेवरेट संघ आहे की काय, आणि खरं तर त्यांच्याच गावचा आहेत. क्या बात आहे. हे प्रेम आहे आपल्या संघाच्या वरचं, हे प्रेम आहे. खरं तर जर का आपण पाहिलं तर काही खेळाडू चांगलं खेळतात तरी सुद्धा मॅचेस खेळण्यासाठी येत नाहीत. परंतु मित्रांनो पहा आमचे संतोष भाऊ खरं तर आपल्या गावाला इकडे जर का आपण पाहिलं तर सपोर्ट करण्यासाठी आलेले आहेत. हे संघाप्रती प्रेम आहे. पहिल्या सत्रातील अजूनही मात्र 2 चेंडू शेष आहेत. गोलंदाज हर्षदनं एक षटकार खाल्लाय जरूर, परंतु 2 विकेट्स त्यानं मात्र मिळवलेल्या आहेत. पुन्हा एकदा फुल टॉस, बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या बाहेर. 6 धावा षटकार. या मागच्या जर खरं तर 2 बॉलचा उल्लेख केला तर तिकडे षटकार आला, पुन्हा एकदा विकेट आली, आता षटकार आला. आता या बॉलवरती काय घडणार आहे. बॉल तयार होतोय. पुढे एकदम आपल्या गोलंदाजी मार्कवरती हर्षद. धावफलकावरती धावा झाल्यात 31 धावा. ओ इकडे पहा बॉल हवेत आहे आणि रिले कॅच आपल्याला पाहायला मिळाली. वॉड कॅच विकेट आली आहे. बॉटर इथून मात्र बाद होतोय. या षटकातील 3री विकेट गोलंदाजाने मिळवून दिली आपल्या टीमला. गुड बॉलिंग परफॉर्मन्स बाय हर्षद मोकळ. जबरदस्त बॉलिंग. पहिल्या 3 षटकांचा खेळ संपला आणि 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावफलकावरती आता एकूण रनसंख्या आपल्याला पाहायला मिळते 31 धावा आणि विजयासाठी 32 धावांचं खरं तर लक्ष आहे. तर या स्पर्धेमध्ये खरं तर आम्हाला समालोचन करण्याची संधी दिली रोशन पाटील सर, जे खरं तर ताळागावचे आहेत, त्यांचं मनस्वी आभार आणि आयोजकांचा मी मनापासून आभार व्यक्त करतो. मी कॉमेंटेटर सुनील लांबोर इथेच थांबतोय. O2 कॉम्बॉक्स दुसऱ्या डावामध्ये ऐकणार आहोत मानस मनोरे सरांना. धन्यवाद सुनीलजी लांबोर सर. आज त्यांचं समालोचन आपण या स्पर्धेमध्ये ऐकलं आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सन्मान केला जाणार आहे. नुकत्याच गोव्याची स्पर्धा त्यांनी खेळी देखील समालोचन देखील केलं आणि गोवा राज्यामध्ये जाऊन ती स्पर्धा कव्हर केल्यानंतर आज या स्पर्धेमध्ये ते ॲज अन कॉमेंटेटर म्हणून दाखल झालेत. त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सन्मान केला जाणार आहे. व्हॉइस ऑफ नवी मुंबई अशी मात्र त्यांची ओळख आहे. संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वेगवेगळ्या तालुक्या जिल्ह्यांमध्ये जाऊन मात्र अनेक स्पर्धा समालोचन ते करत असतात. मराठी भाषेवरती त्यांचं चांगलं प्रभुत्व आहे. मराठीचा गोड आवाज म्हणून त्यांना संबोधलं जातं आणि आज व्हॉइस ऑफ नवी मुंबई ही त्यांची ओळख मात्र राहिली आहे. सुनीलजी लांबोर सर आमचे परम मित्र आहेत.
आणि त्यांचा या स्पर्धेच्या माध्यमातून मात्र सन्मान केला गेला. धन्यवाद सुनील सर, आपण आलात आणि आपल्या गोड वाणीतून सगळ्या प्रेक्षकांना मनोरंजित केलं. त्याबद्दल श्रीराम क्रिकेट संघ बळवली आणि सगळ्या आयोजकांच्या वतीने मी आपला आभार व्यक्त करतो. तुमचं योगदान महत्त्वाचं आहे, त्यासाठी थँक्यू सो मच. सन्मान आपण त्यांचा केला आहे. मैदानाच्या आतमध्ये पुनश्च एकदा आपण क्रिकेटच्या खेळाकडे वळूया. तत्पूर्वी व्हॉइस ऑफ नवी मुंबई एक दमदार समालोचक आमचे परम मित्र मराठीचा गोड आवाज सुनील लांबोर सर हे मात्र या स्पर्धेमधून रजा घेताना पाहायला मिळतील. त्यांचं आज या स्पर्धेमध्ये आपण समालोचन ऐकलं आणि सगळ्या प्रेक्षकांची मनं आज त्यांनी जिंकली आहे. या विभागामध्ये प्रथमतःच त्यांना या स्पर्धेमध्ये संधी मिळाली आहे आणि त्यांनी चांगलं समालोचन देखील केलं. त्यांचं आपण विशेष कौतुक या स्पर्धेच्या माध्यमातून करतो आहे. पुनश्च एकदा जाऊया मैदानाच्या आतमध्ये. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक 2026ची माना सन्मानाची अभिमानाची प्राण प्रतिष्ठेची स्पर्धा, पहिला दिवस, शेवटची मॅच आणि शेवटच्या सत्राला मात्र सुरुवात केली जाईल. 18 चेंडू आहेत. विजयासाठी 32 धावेंचं आव्हान. आई रायबादेवी रावे संघासमोर सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली आहे. स्ट्राईक एंडवरती द ब्रँड ऑफ रावे क्रिकेट ओमकार पाडेल आणि त्यांच्या समवेत मागील मॅचच्या मॅन ऑफ द मॅचचा हिरो प्रवीण पाडेल. बॉलिंग ट्रॅकवर मयूर म्हात्रे. पहिलाच बॉल हेलिकॉप्टर उडवण्याचा प्रयत्न, मिड ऑफच्या वरून लॉंग ऑफ, सीमा रेषा पार. सुरुवात झाली धमाक्याने. चौकार. चेंडू चांगल्या लाईन लेंथचा डिलिव्हर केला होता. हेलिकॉप्टर फटका एक्झिक्यूट केला. मिड ऑफच्या वरून पॉवर प्लेचा फायदा उचललाय. 4 धावा जमा केल्यात. यावेळचा बॉल चांगला चेंडू, टप्पा पडला, एक्स्ट्रा राईज झालाय बॉल. विकेट किपर यांच्या हातामध्ये मात्र जाऊन विसावला जाईल. डॉट चेंडू इथून फेकला गेलाय. बेस्ट वर्सेस बेस्टची लढाई आहे. ओमकार पाटील वर्सेस मयूर म्हात्रेची लढाई आहे. जितवाई जिते बी वर्सेस आई रायबादेवी रावेची लढाई आहे. पुढील बॉल या ओव्हरमध्ये आहे. पुढील चेंडू, हा देखील बॉल मिड ऑफच्या वरून एनफिल्डला क्लिअर करत असताना चेंडू जाईल सीमा रेषा पार. आणखीन एक वार, आणखीन एक चौकार. 4. खेळ संपलाय. 8 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र जमा केल्या गेल्यात. समीकरणामध्ये इथून मात्र आता बदल होईल. येणारे या 15 चेंडूचे अजूनही बाकी आहेत. या सत्रामध्ये जिंकण्यासाठी 24 धावसंख्येची गरज. यावेळचा बॉल टॅप केले. बॉलला मिड ऑफ मध्ये खेळाडू, चांगलं क्षेत्ररक्षण. पहिल्या बॉलवरती चौकार, त्याच्यानंतर डॉट बॉल, तदनंतर चौकार आणि पुनश्च एकदा डॉट बॉल. 4 डॉट असं समीकरण मात्र आतापर्यंत या ओव्हरमध्ये आपल्याला पाहायला मिळालं आहे. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 8 धावा स्कोर कार्ड वरती जमा केल्या गेल्यात. प्रहार करण्याचा प्रयत्न होता. बॅटच्या आतल्या बाजूला कनेक्ट झालाय बॉल. ऑन साइडला वेगाने सिंगल पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न केला जाईल आणि 2 धावा देखील मात्र इथून चित्याच्या चपळाईने दोन्ही खेळाडू आपल्याला पूर्ण करताना पाहायला मिळतात. जो संघ या मॅच मधून जिंकणार तो मात्र भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषकाच्या एका ट्रॉफीवरती स्वतःच्या टीमचं नाव कोरणार आहे आणि त्यामुळे मात्र ही अस्तित्वाची लढाई आहे, संघर्षाची लढाई आहे. मैदानाच्या आतमध्ये 5 चेंडूंचा खेळ संपला. 10 धावा स्कोर कार्ड वरती जमा केल्या गेल्या. अजूनही येणाऱ्या 13 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 22 धावसंख्येची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. यावाचा बॉल कव्हरच्या वरून इनसाइड आउट, ओव्हर द कव्हर, मरीन ड्राईव्ह पेक्षा सुंदर, लॉफ्टेड ऑफ ड्राईव्ह, चौकार.
पहिल्या ओव्हरचा खेळ संपलाय. 14 धावा या स्कोर कार्ड वरती मात्र आता जमा देखील केल्या गेल्यात. समीकरणाचा विचार केला 12 चेंडू 18 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र पाहायला मिळणार आहे. 12 चेंडू 18 धावा म्हणजे 9.00 ची सरासरी प्रत्येक ओव्हर मागे तुम्हाला मात्र राखणं गरजेचं आहे. एक चांगल्या ओव्हरची गरज आहे. जितवाय जिथे बी संघाला या मॅचमध्ये जर कमबॅक करायचं असेल, चांगलं षडक या ठिकाणी फेकणं महत्वाचं. बॉलिंग ट्रॅकवरती युवा गोलंदाज विशाल गायकवाड यांच्या हातामध्ये मात्र आता षडक सोपवण्यात आलंय. एक युवा खेळाडू आहेत विशाल गायकवाड. चांगल्या ओव्हरची गरज आहे. समोर लेफ्टी बॅटर प्रवीण पाटील. ओहो, सुरुवात चांगली आहे. चांगली लाईन लेंथ शरीरापासून दूर ठेवला. रडारमध्ये फेकत नाही आहेत. डॉट बॉलने सुरुवात केली आहे. प्रत्येक डॉट बॉल गोलंदाजाचा आत्मविश्वास वाढवेल, तर प्रत्येक डॉट बॉल फलंदाजांवरती मात्र दडपण बनवताना पाहायला मिळणार आहे. 11 चेंडू आणि आता 18 धावेंची गरज. यावरचा बॉल कव्हरच्या दिशेने चांगला फटका आहे. बॉल गॅप मध्ये आहे. चेंडू थांबणार नाहीये, पण डीप मध्ये खेळाडू त्या ठिकाणी उपस्थित नक्कीच होऊ दे. 2 धावा मैदानाच्या आतमध्ये धावून देखील पूर्ण केल्या जातील. क्षेत्ररक्षणाची व्यूहरचना जर आपण पाहिली, खेळाडू मात्र या ठिकाणी तैनात देखील केले गेलेत. एक खेळाडू त्या ठिकाणी डीप लॉंग लेग मध्ये होता, मिड विकेट मध्ये होता, लॉंग ऑन लॉंग ऑफ एक्स्ट्रा कव्हर 5 खेळाडू होते बाहेर सर्कलच्या, आणि इथून मात्र धावा आता 2 पूर्ण केल्यात. पंच 1 शॉट आहे. यस, 1 शॉट रनचा निर्णय या ठिकाणी मेन पंचांच्या माध्यमातून दिला जाईल. म्हणजे या चेंडूवरती 2 धावा जिथे असू शकल्या असत्या, तिथे फक्त एकच धाव मिळाली जाणार आहे. नजर हटी दुर्घटना घटी या गोष्टींचा उल्लेख मात्र केला जातो आहे. अतिघाई आणि संकटात नाही, हे याच्यामुळेच म्हटलं जात आहे. या ठिकाणी 1 धाव पूर्ण केली. एका धावेच्या बरोबरीने टोटल वाढताना पाहायला मिळेल. प्रहार करण्याचा प्रयत्न डाऊन द लेग साइड. पंच दोनात समांतर करतील. वाईट चेंडूचा इशारा मात्र आमच्यापर्यंत या ठिकाणून पोहोचला गेला आहे. तत्पूर्वी व्हॉइस ऑफ नवी मुंबई सुनील लांबोरसर या स्पर्धेमधून रजा घेताना पाहायला मिळत आहेत. आज एक दिवस का होईना, परंतु आमच्या समवेत त्यांनी स्टेज शेअर केलं. मराठीच्या गोड वाणीतून सगळ्या प्रेक्षकांची मनं जिंकली आहेत. त्यांना देखील आपण पुढील वाटचालीसाठी समालोचन क्षेत्रामध्ये भरपूर शुभेच्छा देऊया. थँक्यू सो मच सुनील लांबोरसर, आपण आलात या कार्यक्रमामध्ये. चांगलं समालोचन राहिलं आहे. बॅकफुटला गेल्या, दिशा दाखवली आहे बॉलला, युक्तीचा वापर केला, टाइम केलं होतं फक्त. डीप बॅकवर्ड पॉइंट मध्ये चेंडू मात्र घरंगत चाललाय. 2 खेळाडू मात्र बॉलच्या मागे धावत असताना 2 धावा इथून मात्र कंप्लीट केल्या जातील. बाय दिस 2 रन द टोटल इज इन्क्रीज. धाव संख्या पाहायला मिळतीये 18 धावा स्कोर कार्ड वरती. समीकरण बनलं होतं 12 चेंडू आणि विजयासाठी 18 धाव्यांची मैदानाच्या आतमध्ये गरज होती. या ओव्हरमध्ये आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले, 4 धावा खर्च केल्या गेल्यात. म्हणजे येणारे 9 चेंडू आणि 14 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. यावेळचा बॉल चांगला चेंडू आहे. डॉट
डिलिव्हरी तिसऱ्या पंचांनी या ठिकाणी चेक केलेलं आहे आणि त्यामुळे त्यांनी सांगितलं की फेअर डिलिव्हरी. त्यांनी पंचांनी बघितलं, बॉल लाईनच्या आतमध्ये टप्पा पडला, लाईनच्या मागे गेल्यानंतर तो बॉल जास्त वळण घेताना बाहेर निघाला, त्यामुळे तिसऱ्या पंचांनी चेक केलं आणि त्यांनी सांगितलं फेअर बॉल आहे. पहिल्याच मॅचच्या आधीच आपण सांगितलं होतं पंच कोणत्याही गोष्टीसाठी रिव्ह्यू घेऊ शकतात. हे माझे शब्द आहेत, लाईव्हला आपण चेक करू शकता. पहिल्या मॅचच्या आधी ते शब्द आहेत. चेंडू या ठिकाणी बाकी आहेत 8 आणि विजयासाठी गरज आहे 14 धावेंची. यस, 8 बॉल आणि 14 धावेंची विजयासाठी गरज असेल. बॉलर तयार, प्रहार केला यावेळेस. आमच्या टप्प्यात आला की आम्ही कार्यक्रम करतोच. सीमापार षटकार. करायला या मॅच मध्ये मात्र आता पूर्णपणे आई रायबादेवी रावे संघ आपल्याला मजबूत स्थितीमध्ये येताना पाहायला मिळेल. 24 धावा टीमची धावसंख्या मात्र स्कोर कार्ड वरती आता जमवली गेली आहे. येणाऱ्या 7 चेंडूंचा खेळ बाकी आणि विजयासाठी 8 धावेंची गरज. कोण बनवणार धावा 8, कोण लावणार कोणाची वाट, याच्याकडे मात्र आता क्रीडा रसिकांच्या नजरा लागल्यात. 7 बॉल 8. यावरचा बॉल फ्रंट फूट वरून पाडल स्वीप करण्याचा प्रयत्न ऑन साईडला घरंगत चाललाय. सिंगल धाव पूर्ण केली आहे. दुसरीचा प्रयत्न आणि 2 धावाची त्याच्या चपळाईने मैदानाच्या आतमध्ये आता पूर्ण केल्या गेल्यात. 2 धावांच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ या मॅच मध्ये या सत्रामध्ये आतापर्यंत संपला गेलाय. फाटला करायचा होता आई रायबादेवी रावे संघाला 32 धाव संख्येचा आणि टीमची टोटल आता पोहोचली आहे ती म्हणजे 26 या आकड्यावरती. 6 बॉल आणि विजयासाठी 6 धावेंची गरज. 6 बॉल्स 6 रन्स. 6 चेंडू 6 धावा. कोण बनवणार धावा 6 आणि कोणाची होणार वाहा वाहा, याच्याकडे मात्र आता देखील आपल्या नजरा असतील. ओमकार पाटील मैदानाच्या आतमध्ये जोपर्यंत उभे आहेत तोपर्यंत टीम आई रायबादेवी रावे संघ पराभूत होऊ शकत नाहीये. 6 चेंडू 6 धावेंची गरज. जितू आई जिथे बी संघाला इथून मात्र प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. जेवढी मेहनत तुम्हाला करायची आहे ती आताच करावी लागेल. एक तो मरो नाही तो मारो, डोअर डायची मात्र आता इथून परिस्थिती आली आहे. अडचणीच्या काळामध्ये तुम्ही मात्र उभे आहात, पण चेतनाकडील संघर्ष होत आहे उतनी बडी जीत होती आहे असं मैदानाच्या आतमध्ये मात्र नेहमी म्हटलं जात आहे. संघर्षाची वेळ आली आहे, संघर्ष करणं महत्वाचं. पहिलाच बॉल पायांवरती फेकला, लेग स्टंप वरती पिचिंग स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. एकदा पूर्ण दुसऱ्या धावेसाठी परतलेत. 2 धावा इथून मात्र आता पूर्ण केल्या जातील. समीकरण बदललं गेलंय. 5 चेंडूंचा खेळ बाकी. 4 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र विजयासाठी असेल. कोण करणार वार, कोण होणार शिकार, कोणाचं होणार विजयाचं स्वप्न साकार आणि कोण बनवणार धावा 4, हे मात्र या मॅच मध्ये आता आपण पाहतोय. कमालीचा सामना राहिलाय. शेवटची मॅच प्रेक्षकांची मन जिंकणारी राहिली आहे. 5 चेंडू 4 ची गरज. 5 चेंडू 4 धावा. हलक्या हाताने ओमकार पाटील प्रेझेन्स ऑफ माइंड या खेळाडूने वापरलाय. तिसऱ्या धावेसाठी का प्रवीण पाटील खा, हा प्रश्न विचारला जाईल. रनआउटच्या स्वरूपात फलंदाज बाद. समीकरण मात्र आता बदललंय. 4 चेंडू आणि विजयासाठी 2 धावेंची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र असेल. इसलिए ओमकार पाटील को बड़े मंच का बड़ा खिलाड़ी कहा जाता है. त्यांना माहिती आहे 5 चेंडू 4 धावेंची गरज आहे. जर मी मोठा फटका मारायला गेलो विकेट जाऊ शकते, चेंडू डॉट होऊ शकतात आणि जर मी बॉलला प्लेड केलं तर त्या ठिकाणी सिंगल डबल मिळू शकतात. पाणी मैदानाच्या आतमध्ये द्यायचं आहे. आयोजकांना विनंती आहे की आपण मैदानाच्या आतमध्ये पाणी द्या. 4 बॉल आहेत आणि विजयासाठी मात्र आता 2 धावेंची गरज. 4 चेंडू 2 धावा. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषकावरती कोण मात्र आपल्या टीमचं नाव कोरणार याच्याकडे नजरा लागल्यात. सकाळच्या सत्रामध्ये बाजी मारली, 2 मॅच जिंकल्या जितू आई जिथे बी संघाने. दुपारच्या सत्रामध्ये बाजी मारली टीम आई रायबादेवी रावे संघाने, 2 मॅच जिंकल्या आणि संध्याकाळचं सत्र
कोण मारणार बाजी, कोण बनणार बाजीगर, यासाठी मात्र ही लढाई सुरू आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी. विजयासाठी मात्र 2 धावांची गरज. गोलंदाजी ट्रॅकवरती प्रथमेश गावंड, स्टॅक एंड वरती ओमकार पाटील. एका दुसरा निर्धाव चेंडू आला. या मॅच मध्ये मात्र अजूनही रोमांच निर्माण केला जाऊ शकेल. पुढील बॉल, यावेळेचा बॉल ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. डॉट चेंडू आलाय, डॉट चेंडू आलाय. पिक्चर अभी बाकी आहे. अजूनही मैदानाच्या आतमध्ये आम्ही हिंमत सोडली नाहीये. अजूनही मैदानाच्या आतमध्ये विजयाच्या आशा अपेक्षा आमच्या जिवंत आहेत आणि प्रयत्न अजून देखील आम्ही करू. जितवाय जिथे बी संघ सातत्याने ही टीम लढाई करण्यासाठी ओळखली जाते. रायगड जिल्ह्यामध्ये पेण तालुक्यामध्ये मोठमोठ्या स्पर्धा खेळतात. कित्येक मोठ्या संघांच्या विरोधामध्ये जितवाय जिथे बी संघ अगदी बॅक ऑफ होऊन खेळला गेलाय. यावरचा बॉल बॅकफूट वरून फक्त टॅप केलाय. पुश करा खुश रहा, अशा पद्धतीचा फटका. एकेरी धाव आणि एका धावेच्या बरोबरीने मात्र आता स्कोर लेवल पहिल्या सत्रामध्ये झाल्या होत्या 31 धावा, दुसऱ्या सत्रामध्ये झाल्यात 31 धावा आणि येणारे 2 बॉल, एका धावेची गरज मैदानाच्या आतमध्ये मात्र असेल. सगळे खेळाडू आता 38 सर्कलच्या आतमध्ये एक धाव वाचवण्यासाठी मात्र येताना पाहायला मिळतील. एका डॉट बॉल जर आला या मॅचची मात्र मजा वाढणार आहे. एका डॉट बॉल येईल का? ओमकार पाटील यांनी स्ट्राईक जरूर रोटेट केली आहे. आदित्य पाटील यांच्याकडे स्ट्राईक जरूर आली आहे. 2 चेंडू एका धावेची गरज. प्रथमेश गावंड अजूनही डॉट बॉल फेकू शकतात का? अजूनही या मॅचला स्वतःच्या टीमच्या दिशेने घेऊन जाऊ शकतात का? या सगळ्या प्रश्नांचं उत्तर मात्र येणाऱ्या 2 चेंडूंवरती दिलं जाईल. 2 बॉल आणि विजयासाठी एका धावेची गरज. 2 चेंडू 1 धावा, 1 धाव, 2 चेंडू. मैदानाच्या आतमध्ये काय घडेल, काय होईल, कोणता संघ पुढे जाईल, कोण बाजी मारेल, याच्याकडे मात्र नजरा लागलेल्या आहेत. सगळे नियम त्या ठिकाणी सांगितले गेलेत फलंदाजांना, खेळाडूंना. 2 बॉल 1. यावेळेचा बॉल गॅप मध्ये हलक्या हाताने चेंडू निघून चाललाय सीमारेषेच्या पलीकडे. विजयाचं स्वप्न साकार. भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा चषक 2026 सुपर 4 मध्ये जाणारा पहिला संघ आई रायबादेवी रावे. साजरा नक्कीच केला गेला. अर्थातच सेलिब्रेशन या ठिकाणी करण्यात आलं होतं. मॅन ऑफ द मॅचचं पारितोषिक दिलं जाईल नन अदर दॅन हर्षद मोकल. 12 धाव